Hello dear friends, welcome to our online lectures. ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन सिरीज हा आपला चॅप्टर जो सुरू आहे त्याच्यामधला मेटलर्जीचा पार्ट आपण स्टार्ट केलेला आहे. तर लास्ट लेक्चरला आपण मेटलर्जीशी रिलेटेड इंट्रोडक्टरी पार्ट जो आहे तो डिस्कस केलेला होता. त्याच्यामध्ये मेटलर्जी म्हणजे एक्झॅक्टली काय असतं, त्याच्यामध्ये एक डेफिनेशनचा पार्ट आपण कन्सिडर केलेला. नंतर मेटलर्जीमध्ये नेमक्या सब टाईप्स काय येतात किंवा मेटलर्जीमध्ये कुठल्या स्टेप्स इन्वॉल्व केल्या जातात इथपर्यंतचा पार्ट आपण लास्ट लेक्चरला बघितलेला. ओके, मग आजच्या लेक्चरला आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे. आयर्न हा जो तुमचा मेटल आहे त्याचं एक्स्ट्रॅक्शन कसं केलं जातं बाय युजिंग ओअर ऑफ आयर्न. तर पॉईंटचं नाव काय आहे बघा, एक्स्ट्रॅक्शन ऑफ आयर्न फ्रॉम हेमेटाईट ओअर युजिंग ब्लास्ट फर्नेस. आयर्नचे ओअर्स काय असतात किंवा आयर्नचे मिनरल काय आहेत हे आपण एका टेबलच्या फॉर्ममध्ये मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. तर आयर्नचं ओअर आपण कन्सिडर केलं होतं एक बघा हेमेटाईट, आणि ह्याच हेमेटाईट ओअरमधनं आयर्न कसं मिळवलं जातं बाय युजिंग ब्लास्ट फर्नेस हे आपल्याला आज बघायचं आहे विथ दी हेल्प ऑफ स्टेप्स इन्वॉल्ड इन अ मेटलर्जी. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, ऑक्सिडेशन, रिडक्शन आणि रिफायनिंग ह्या 4 स्टेपमधनं हेमेटाईट ओअर गेल्यानंतर फायनली Fe प्युअर फॉर्ममध्ये कसा मिळतो ते आज आपल्याला डिस्कस करायचं आहे मुलांना. तर बघा, सगळ्यात फर्स्टली हेमेटाईट ओअरचं कंपोजिशन तुम्हाला विचारलं जातं 1 मार्कला, की हेमेटाईट ओअरमध्ये काय काय येतं. तर बघा, हेमेटाईट ओअरमध्ये कंपोजिशनच्या बाबतीत तुम्हाला हा फेरिक ऑक्साईड, सिलिकॉन डायऑक्साईड किंवा ॲल्युमिनियम ऑक्साईड, फॉस्फेट ह्यासारखे कंटेंट असतात. ओके, आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला पर्टिक्युलरली Fe फक्त एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे आयर्न. बाकीचे जे मटेरियल आहेत, मग तुमचे हे SiO2 असेल किंवा Al2O3 असेल, फॉस्फेट असेल, हे सगळं अनवॉन्टेड असणार आहे. हे आपल्याला रिमूव्ह करायचं आहे. मग हे कसं कसं रिमूव्ह होतं 1 बाय 1 हे आज आपण बघणार आहोत. एकंदरीत हे जे काही अनवॉन्टेड आहे ह्याला काय म्हटलं जातं बघा, इट इज कॉल्ड ॲज अ गँग्यू. ओके, मग पहिली स्टेप जर कन्सिडर केली किंवा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक फ्लो चार्ट दिलेला आहे, पहिल्यांदा आपण तो फ्लो चार्ट बघूया आणि नंतर 1 बाय 1 स्टेप बघूया. फर्स्टली काय केलं आहे बघा, आयर्नचं ओव्हर घेतलं आहे. ओव्हर घेतल्यानंतर हेमेटाईट ओव्हर कन्सिडर केलं. हेमेटाईट ओव्हरचा फॉर्म्युला Fe2O3 आपल्याला माहिती आहे. आणि मग ह्या ओव्हरला पहिल्यांदा काय केलं जातं, इट इज गेट क्रश्ड अँड ग्राइंड. त्याला बारीक क्रशिंग आणि ग्राइंड करून घेतलं जातं विथ दी हेल्प ऑफ ॲपॅरेटस ऑर असेंब्ली. नेक्स्ट स्टेपमध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन केलं जातं. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे कळते जे अनवॉन्टेड आहे, म्हणजे जे अर्धी सँडी पार्टिकल असते तिथनं रिमूव्ह करायचे. मग कॉन्सन्ट्रेशनचे पण वेगवेगळे मेथड आहेत, लास्ट लेक्चरला आपण बघितलं आहे. मग ते मॅग्नेटिक सेपरेशननं केलं जाऊ शकतं किंवा ग्रॅव्हिटी सेपरेशननं, लीचिंग, फ्लोटेशन ह्यापैकी जी सुटेबल मेथड आहे हेमेटाईट ओव्हरला ती यूज करून हेमेटाईट ओव्हरचं कॉन्सन्ट्रेशन केलं जातं. आता हे झाल्यानंतर, कॉन्सन्ट्रेशन झाल्यानंतर पुढं काय केलं जातं बघा, त्या ओव्हरचं जनरली रिडक्शन फॉलो केलं जातं. ओके, रिडक्शन म्हणजे जो ऑक्साईड फॉर्म झालेला असतो त्याचा तो ऑक्साईड नंतर रिड्यूस केला जातो. वेन वी रिड्यूस दिस ऑक्साईड, तर रिडक्शनचे पण वेगवेगळे वेज आहेत. रिडक्शन कसं केलं जातं, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्टेप येतात. तर त्याच्यामध्ये फर्स्ट रिडक्शन बाय कोक करता येतं. विथ दी हेल्प ऑफ कोक वी कॅन रिड्यूस दी गिवन ओअर. सेम वे बाय युजिंग कार्बन मोनॉक्साईड ओअरचं रिडक्शन केलं जाऊ शकतं, किंवा सिम्पली हीट करून, किंवा बाय युजिंग ॲल्युमिनियम किंवा इलेक्ट्रोलायसिसची प्रोसेस यूज करून ओअरचं रिडक्शन करता येतं. आणि रिडक्शन झाल्यानंतर मग शेवटी ते रिफायनिंगला येतं, म्हणजे प्युअर फॉर्ममध्ये इथं तुम्हाला मिळेल. मग रिफायनिंगचे पण वेगवेगळे हे आहेत, टाईप्स आहेत. मग कुठली सुटेबल टाईप असेल त्या ओव्हरला ती टाईप यूज करून रिफायनिंग केलं जातं. मग रिफायनिंग जर बघितलं तर त्याच्यामध्ये लिक्विफिकेशन येतं, डिस्टिलेशन येतं, ऑक्सिडेशन येतं, किंवा मग तुमचं इलेक्ट्रो रिफायनिंग येतं. आता हे जे आहे लिक्विफिकेशन, ह्याच्यामध्ये पण जो मोल्टन मास असतो त्याच्यामध्ये पण हाय टेम्परेचरचा यूज करून वेगवेगळे तिथं रिएजंट वापरले जातात सुटेबल टू पर्टिक्युलर त्या ओव्हरला कुठला असेल तो ॲड करून तिथल्या अनवॉन्टेड इम्प्युरिटी रिमूव्ह करून मग एक
स्लोपिंग अर्थ असतं त्याच्यावरून ते मोल्टन ओव्हर तुमचं फ्लो केलं जातं. हाय टेम्परेचरशी रिलेटेड ही सगळी कन्सेप्ट आहे. डिस्टिलेशन पण त्याच पद्धतीनं, ऑक्सिडेशन किंवा इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंग ह्यासारखे वेज यूज करून ते ओव्हर रिफाईन केलं जातं. रिफाईन म्हणजे ह्या शब्दामध्येच त्याचं आहे, परत त्याला फाईन फॉर्ममध्ये आणायचं. म्हणजे जे आपल्याला रॉ मिळाले त्याला फाईन फॉर्ममध्ये आणलं जातं. रॉ फॉर्म तुम्हाला रिडक्शनमध्येच मिळतो आणि रिडक्शनचं परत प्युअर फॉर्ममध्ये आणायला जी स्टेप केली जाते त्याला रिफायनिंग म्हटलं जातं. आणि मग हे रिफायनिंग झाल्यानंतर आपल्याला प्युअर आयन मिळतं. तर हा एक फ्लो चार्ट आहे. तुम्हाला 2 मार्क्सला आता न्यू सिलेबसमध्ये ह्या वर्षी ॲड केलेला आहे, त्यामुळं हा फ्लो चार्ट पण तुम्ही बघून ठेवा. ह्याच्यावरती मिनिमम 2 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की फ्लो चार्टच्या हेल्पनं आयनचं जे एक्स्ट्रॅक्शन आहे हेमेटाईट ओव्हरपासनं ते कसं केलं जातं ते सांगा, असा क्वेश्चनही याच्यावरती येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हाही तुम्ही बघून ठेवा. ओके. नाव हे झालं फ्लो चार्टच्या बाबतीत. तर आता एक्झॅक्टली काय काय होतं जेव्हा आपण आयन एक्स्ट्रॅक्ट करतो हेमेटाईटपासून ते आपण बघूया. तर बघा, जेव्हा आयनचं एक्स्ट्रॅक्शन केलं जातं हेमेटाईटपासून तेव्हा त्याच्यामध्ये सुटेबल रिएजंट जे आहेत किंवा रिड्युसिंग रिएजंट किंवा फ्लक्स वगैरे ॲड केले जातात. तर पर्टिक्युलरली हेमेटाईट ओव्हरचं जेव्हा आपण एक्स्ट्रॅक्शन करतो तेव्हा त्याच्यामध्ये रिडक्शनसाठी कोकला यूज केलं जातं आणि लाईमस्टोनला यूज केलं जातं. कोक इज नथिंग बट दी सिम्पली कार्बन आणि लाईमस्टोन म्हणजे काय बघा, कॅल्शियम कार्बोनेट. हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. CaCO3 लाईमस्टोन इथं ॲड केला जातो. आता लाईमस्टोन जो आहे तो कशासाठी ॲड केला जातो, तर हा लाईमस्टोन काय करतो, तर पर्टिक्युलरली जो तुमचा कार्बन मोनॉक्साईड आहे त्याला रिड्यूस करायचं काम तो करत असतो. आणि कार्बन आणि कार्बन मोनॉक्साईड हे एकत्र येऊन फायनली तुमच्या Fe2O3ला मेटॅलिक आयनमध्ये कन्वर्ट करत असतात. ओके. मग हा जो लाईमस्टोन इथं आहे तो कशासाठी ॲड केला जातो, तर लाईमस्टोन जे आहे ते ॲक्ट्स ॲज अ फ्लक्स. ओके. हा 1 मार्कचा क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेला हा क्वेश्चन विचारला आहे की हेमेटाईट ओव्हरच्या एक्स्ट्रॅक्शनमध्ये लाईमस्टोनचा रोल काय असतो, तर तो फ्लक्स म्हणून तिथं बिहेव करत असतो. आता फ्लक्स म्हणजे काय, ही 1 मार्कची डेफिनेशन आहे. जसं आपण गँग्यू म्हणजे काय बघितलं तसंच हे फ्लक्स आहे. गँग्यू म्हणजे आपण अनवॉन्टेड मटेरियल म्हणतो. मग हे जे अनवॉन्टेड मटेरियल आहे ह्याला रिमूव्ह करायला जे सबस्टन्सेस यूज केले जातात तुमच्या रिडक्शनच्या प्रोसेसमध्ये, त्या सबस्टन्सेसलाच फ्लक्स असं म्हटलं जातं. आणि हे फ्लक्स जेव्हा तुमच्या गँग्यूबरोबर कंबाईन होतात तेव्हा एक वेगळाच प्रोडक्ट तिथं होतो, त्याला स्लॅग म्हटलं जातं. तर अशा ह्या 1 मार्कच्या डेफिनेशन आहेत. ओके. फ्लक्स इज नथिंग बट वॉट, दीज आर दी सबस्टन्सेस विच आर ॲडेड इन अ रिडक्शन प्रोसेस विच हेल्प्स टू रिमूव्ह दी स्लॅगला रिमूव्ह करायला किंवा अनवॉन्टेड मटेरियल रिमूव्ह करायला जे केमिकल सबस्टन्सेस रिडक्शनच्या प्रोसेसमध्ये वापरले जातात त्यांना फ्लक्सेस म्हटलं जातं. मग हेमेटाईट ओव्हरच्या एक्स्ट्रॅक्शनमध्ये लाईमस्टोन हा फ्लक्स म्हणून यूज केला जातो, हे लक्षात ठेवा. आणि इथं दिलं आहे पुढं की जेव्हा हा फ्लक्स तुमच्या गँग्यूबरोबर कंबाईन होतो तेव्हा तो त्याला स्लॅगमध्ये कन्वर्ट करतो आणि मग हे स्लॅग तिथनं रिमूव्ह केल्यानंतर आपल्याला आयन तिथनं मिळतं. तर एकंदरीत ही शॉर्ट समरी आहे. एक्झॅक्टली स्टेप्स कुठल्या इन्व्हॉल्व केल्या जातात बघा. तर पहिली स्टेप आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ हेमेटाईट ओव्हर. फ्लो चार्टमध्ये तुम्हाला सांगितलं की कॉन्सन्ट्रेशन किती वेनं करता येतं. हेमेटाईट ओव्हरला जी पॉसिबल किंवा सूट होणारी प्रोसेस आहे ती यूज करून त्याचं कॉन्सन्ट्रेशन केलं जातं. म्हणजे इथं काय केलं जातं बघा, जो तुमचा हेमेटाईट ओव्हर आहे सुरुवातीला तो ग्राइंड करून घेतला जातो आणि नंतर त्याला इट इज गेट वॉश्ड विथ दी पॉवरफुल करंट ऑफ वॉटर. म्हणजे हायड्रोलिक क्लासिफायरच्या हेल्पनं ते ओव्हर वॉश केलं जातं. वॉशिंगचे टेक्निक आहे. म्हणजे आता ह्याच्यामध्ये काय होणार बघा, जे लायटर मटेरियल आहे म्हणजे जे सँड असेल, अर्थ असेल, ते हाय करंट वॉटरच्या फ्लोमधनं काय होणार, ते तिथनं रिमूव्ह केलं जाणार आणि जे हेवी मटेरियल आहे जे ओव्हरमध्ये आपल्याला पाहिजे आहे ते तुमचं त्या हायड्रोलिक क्लासिफायरमध्ये बॉटमला सेट होतं. दिस इज रिगार्डिंग टू दी ॲक्च्युअल मेकॅनिझम ऑफ हायड्रोलिक क्लासिफायर. हे झाल्यानंतर पुढं काय केलं जातं, ही झाली कॉन्सन्ट्रेशनची स्टेप. नेक्स्ट स्टेपमध्ये इट इज गेट रोस्टेड. रोस्टिंग इज नथिंग बट दी वॉट, ऑक्सिडेशन. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन झाल्यानंतर ओव्हरचा आता ऑक्साईड तयार केला जातो. आता ह्याच्यामध्ये ऑक्सिडेशन जे केलं जातं तर हे काय केलं जातं बघा, रोस्ट केल्यानंतर जे कॉन्सन्ट्रेशन केल्यानंतर जे ओव्हर आपल्याला मिळतं त्या ओव्हरला एअरच्या करंटमध्ये म्हणजे इन प्रेझन्स ऑफ अ एअर इट इज गेट हिटेड
ओके, हीट केलं जातं. आणि हीट केल्यानंतर काय होतं, तर ह्याच्यामध्ये ज्या इम्प्युरिटीज आहेत, मग त्या सल्फर असतील किंवा आर्सेनिक टाईपच्या असतील, त्या त्यांच्या ऑक्साईड फॉर्ममध्ये कन्वर्ट होतात आणि त्या तिथनं एस्केप होतात ॲज अ वेपर. आणि जो तुमचा फेरस ऑक्साईड आहे त्याचं कन्वर्जन तुमच्या फेरिक ऑक्साईडमध्ये होतं. ओके, दिस इज अ 1 मार्क रिॲक्शन. व्हॉट हॅपन्स वेन कॉन्सन्ट्रेशन, आफ्टर कॉन्सन्ट्रेशन रोस्टिंगची रिॲक्शन कशी होते बघा. एअरच्या प्रेझेन्समध्ये जे रोस्टिंग केलेलं असतं तेव्हा तिथं असणाऱ्या जे इम्प्युरिटी आहेत, सल्फर असेल किंवा तुमचा आर्सेनिक असेल, म्हणजे सल्फर असेल तर तो एअरबरोबर कंबाईन होऊन इन दी फॉर्म ऑफ SO2 तिथनं बाहेर पडेल. त्याच पद्धतीनं तुमचा जो आर्सेनिक इलेमेंट आहे त्याचासुद्धा आर्सेनिक ऑक्साईड होणार आणि तो तिथनं रिमूव्ह केला जाईल. आणि जो तुमचा फेरस ऑक्साईड आहे इट इज गेट कन्वर्टेड इन टू फेरिक ऑक्साईड. ह्या फॉर्ममध्ये हे झालं दुसरी स्टेप, रोस्टिंग. आता इथं तुम्हाला रोस्टिंगमध्ये 1 कन्सेप्ट इज मिसिंग हेअर. इथं काय सांगितलं आहे बघा की एअरच्या प्रेझेन्समध्ये जर आपण हीट केलं तर त्याला रोस्टिंग म्हणायचं. काही ओव्हरच्या बाबतीत एअरच्या ॲब्सेन्समध्ये सुद्धा हीट केलं जातं. म्हणजे लिमिटेड अमाऊंट ऑफ सप्लाय जो असतो एअरचा दिला जातो आणि ते ओव्हर तुमचं हीट केलं जातं. त्याला म्हटलं जातं कॅल्सिनेशन. ओके, इट इज कॉल्ड ॲज अ कॅल्सिनेशन ऑफ ओव्हर. 1 मार्कचा हा क्वेश्चन आहे. जरी इथं दिला नसला तरी MCQमध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो व्हॉट इज एक्झॅक्टली कॅल्सिनेशन. सिम्पली इट इज हिटिंग बट इन इन ॲब्सेन्स ऑफ एअर ऑर लिमिटेड सप्लाय ऑफ एअर. मग तुमचं ओव्हर ज्या पद्धतीचं असेल किंवा त्या ओव्हरला जे सुटेबल असेल ऑक्सिडेशनची प्रोसेस ती तिथं फॉलो करून त्या ओव्हरचा ऑक्साईड तयार केला जातो. म्हणजे बघा आपण पहिल्यांदा कॉन्सन्ट्रेशन केलं, आता आपण त्याचा ऑक्साईड फॉर्म केला, फेरसचा फेरिक ऑक्साईड झाला तुमचा. आता काय केलं जातं, नेक्स्ट स्टेप इज अ रिडक्शन. रिडक्शनच्या पण वेगवेगळ्या स्टेप आहेत, मगाशी बघितल्या. रिडक्शन एकतर हिटिंगनं केलं जातं, बाय युजिंग कार्बन मोनॉक्साईड करता येतं, बाय युजिंग कोक करता येतं, बाय युजिंग इलेक्ट्रोलायसिस करता येतं. मग आता इथं जर कन्सिडर केलं तर हेमेटाईट ओव्हरसाठी काय केलं जातं, जे रिडक्शन आहे ते ब्लास्ट फर्नेसमध्ये कॅरी आऊट केलं जातं. आता हा जो ब्लास्ट फर्नेस आहे हा काय असतो, एक सिलेंड्रिकल टॉवर असतो. तुमच्या बुकमध्ये ती डायग्राम दिलेली आहे. आणि हा काय केलेला असतो, आतून त्याला रिफ्रॅक्टरी ब्रिक्सचं लायनिंग असतं. नाउ व्हॉट डू यू मीन बाय रिफ्रॅक्टरी ब्रिक्स, तर हे जे लायनिंग असतं सिलिकॉन कार्बाईडचं किंवा सिलिका कार्बाईडचं असतं. मॅक्झिमम टेम्परेचर बिअर करण्याची ह्याच्याकडं टेंडन्सी किंवा कॅपॅसिटी असती. त्यामुळं हे आतून जे रिफ्रॅक्टरी ब्रिक्स आहेत त्या तिथं यूज केलेल्या असतात. आणि कारण ब्लास्ट फर्नेसमध्ये टेम्परेचर जर कन्सिडर केलं तर जवळजवळ 2000 केल्विनपर्यंत हाय टेम्परेचर त्याच्यामध्ये क्रिएट केलेलं असतं. तर असा हा ब्लास्ट फर्नेस यूज केलेला असतो. आणि रिडक्शनलाच स्मेल्टिंग असं म्हटलं जातं. तर स्मेल्टिंगमध्ये पण जनरली काय केलं जातं, रिड्युसिंग रिएजंट वापरून सुटेबल जो तुमचा ओव्हर आहे ना त्याचं मोल्टन मास कन्वर्ट केलं, म्हणजे त्याला वितळवलं जातं आणि त्याच्यामध्ये सुटेबल रिड्युसिंग रिएजंट ॲड करून तो जो दिलेला ऑक्साईड आहे म्हणजे रोस्टिंगमधनं तयार झालेला ऑक्साईड तो रिड्यूस केला जातो बाय युजिंग सुटेबल रिड्युसिंग रिएजंट. मग रिड्युसिंग रिएजंट म्हणून काय वापरतील, एकतर कार्बन असेल किंवा कार्बन मोनॉक्साईड असेल. तर बघा ब्लास्ट फर्नेसशी रिलेटेड मग त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला दिलेलं आहे की त्याची टिपिकल हाईट किती असते, त्याचा डायमीटर किती असतो किंवा त्याच्यामध्ये कुठलं प्रिन्सिपल यूज केलं जातं. तर जनरली इथं काउंटर करंटची मेथड जी आहे किंवा काउंटर करंटचं प्रिन्सिपल वापरून ब्लास्ट फर्नेसमध्ये ते मेकॅनिझम चाललेलं असतं. म्हणजे काय होतं, काउंटर करंट इज वॉट, वरून तुमचं ओव्हर त्याच्यामध्ये पोर केलं जातं सिलेंड्रिकल टॉवरमध्ये. आणि हे ओव्हरचा चार्ज जसा डाऊन येणार वरून खाली त्यावेळेनंच किंवा सायमल्टेनियसली काय होतं की जो त्याचा बॉटम आहे तिकडनं हॉट गॅसेस जे आहेत ते वरती मूव्ह केले जातात. म्हणजे सायमल्टेनियसली वरून ओव्हर येतं आणि त्या टॉवरमधनं खालून हॉट गॅस ब्लो केले जातात. यू कॅन सी हिअर दिस इज अ सिलेंड्रिकल टॉवर. इथं तुम्हाला हा काउंटर करंट इकडनं आपण ओव्हर पोर करणार, सायमल्टेनियसली इकडनं हॉट गॅस ब्लो केले जातात. अशा फॉर्मशी रिलेटेड हे काउंटर करंटचं मेकॅनिझम येतं. आता हा जो तुमचा ब्लास्ट फर्नेस आहे हा लक्षात ठेवा 3 पार्टमध्ये डिवाईड केलेला असतो. फर्स्ट वन इज अ हर्थ, सेकंड इज अ बॉश अँड थर्ड वन इज अ स्टॅक. असे 3 पार्टमध्ये हे कंपार्टमेंट आपण म्हणू शकतो ह्याच्यामध्ये असतात ह्या ब्लास्ट फर्नेसमध्ये. आता जेव्हा डिस्ट्रीब्युशन होतं युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ह्याच्यामध्ये जेव्हा तुमच्या ओव्हरचं होणार, जसा चार्ज आपण ह्याच्यामध्ये घालणार किंवा ओव्हर जसं इंट्रोड्यूस करणार
तेव्हा कप अँड कोन अरेंजमेंट ह्याच्यामध्ये असते. म्हणजे यू कॅन सी इथं हे जे आहेत ह्या फॉर्ममध्ये कप आणि कोन ह्या टाईपमध्ये इथं अरेंजमेंट असते आणि त्याच्याशी रिलेटेड युनिफॉर्म तो चार्ज त्या ब्लास्ट फर्नेसमध्ये डिस्ट्रीब्यूट केला जातो. आणि ओव्हरऑल हा ब्लास्ट फर्नेस काय असतो, प्री हीट करून ठेवलेला असतो. म्हणजे आधीच त्याला हीट करून ठेवलेलं असतं आणि एअर त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलेली असते बिलो दी बॉश. आणि जसा चार्ज येणार आणि हॉट एअर त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार तसतशा तिथं वेगवेगळ्या रिॲक्शन्स फॉलो होत असतात किंवा टेक्स प्लेस होत असतात. मग एक्झॅक्टली काय रिॲक्शन होतात तर बघा, तिथं वेगवेगळे जे 3 झोन आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपच्या रिॲक्शन होतात. 3 वेगवेगळे टेम्परेचरचे झोन्स असतात त्याच्यामध्ये ब्लास्ट फर्नेसमध्ये. तर काय होतं बघा, सुरुवातीला जे टेम्परेचर आहे इन्क्रीजेस होतं, टॉप टू बॉटम त्याचं टेम्परेचर इन्क्रीज झालेलं बघायला मिळतं. ऑब्व्हियसली हॉट एअर त्याच्या बॉटममधनं ब्लो केलेली असते. म्हणजे जर कन्सिडर केलं बॉटमकडनं ब्लो केले म्हटल्यानंतर बॉटमचं टेम्परेचर जास्त असणार, वरती जाईल तसं ते डिक्रीज व्हायला लागणार. त्यामुळे ह्याच्यामध्ये 3 झोन पडतात टेम्परेचरशी रिलेटेड, इन्क्रीजिंग फ्रॉम टॉप टू दी बॉटम. ॲट दी टॉप जर कन्सिडर केलं तर टेम्परेचर तुमचं 500 केल्विन बघायला मिळतं आणि मॅक्झिमम टेम्परेचर जर कन्सिडर केलं तर 2000 केल्विन एवढं तिथं बघायला मिळतं. म्हणजे 3 झोन आहेत बघा, ते 3 झोन तुम्हाला दिसतात. पहिला झोन येतो झोन ऑफ कंबशन. याच्यामध्ये काय होतं बघा, कंबशन म्हणजे काय होतं की जनरली जो तुमचा कोक आहे, आपण रिड्युसिंग रिएजंट म्हणून तिथं यूज केला आहे कोक. हा कोक तुमचं लाईमस्टोन आणि तुमचं असणारं हेमेटाइट ओर हे एकत्रितपणे त्या ब्लास्ट फर्नेसमध्ये ॲड केलं जातं. आता हे कंबशन जेव्हा कोकचं होतं तेव्हा काय होतं, एअरबरोबर तो कोक तुमचा कंबाईन होतो तिथं. दिस इज अ फर्स्ट झोन ऑफ कंबशन. सेकंड आहे झोन ऑफ रिडक्शन. झोन ऑफ रिडक्शनमध्ये काय होतं की जो तुमचा Fe2O3 आहे त्याला मेटॅलिक आयनमध्ये, म्हणजे इथं तुम्हाला रॉ फॉर्ममध्ये इथं Fe मिळतो. आणि शेवटचा जो झोन आहे झोन ऑफ स्लॅग फॉर्मेशन, इथं जे अनवॉन्टेड आहे ते सगळं तुमच्या लाईमस्टोन बरोबर रिॲक्ट होऊन गँग्यूच्या फॉर्ममधनं किंवा स्लॅगच्या फॉर्ममधनं तिथनं रिमूव्ह केलं जातं. असे हे 3 झोन येतात तुमच्या ह्या ब्लास्ट फर्नेसमध्ये. ओके, 1 मार्कचा हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. व्हॉट आर दी झोन्स प्रेझेंट इन दी ब्लास्ट फर्नेस. तर हे 3 झोन आहेत बघा, झोन ऑफ कंबशन, झोन ऑफ रिडक्शन आणि झोन ऑफ स्लॅग फॉर्मेशन. अशा फॉर्ममध्ये हे 3 जे कंपार्टमेंट येणार आहेत त्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या टाईपच्या रिॲक्शन्स आता आपल्याला बघायच्या आहेत. एक्झॅक्टली काय रिॲक्शन होतात त्याच्यामध्ये. तर हा सेपरेट क्वेश्चन तुम्हाला बऱ्यापैकी विचारला जाऊ शकतो किंवा आत्तापर्यंत बऱ्यापैकी ह्याच्यावरती विचारला आहे की डिस्कस दी रिॲक्शन इन्वॉल्व इन दी ब्लास्ट फर्नेस, किंवा झोन ऑफ कंबशनमध्ये कुठली रिॲक्शन होती, झोन ऑफ रिडक्शनमध्ये कुठली रिॲक्शन होती, किंवा झोन ऑफ स्लॅग फॉर्मेशनमध्ये कुठल्या टाईपच्या रिॲक्शन होतात. अशा फॉर्ममध्ये इथं क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर बघा, फर्स्ट वन इज अ झोन ऑफ कंबशन. आता हा जो झोन ऑफ कंबशन आहे तुमचा, त्याची हाईट तुम्हाला तिथं दिलेली आहे. इट इज प्रेझेंट बिटवीन 5 to 10 मीटर फ्रॉम दी बॉटम. म्हणजे जर ब्लास्ट फर्नेस तुमचा कन्सिडर केला, हा त्याचा बॉटम आहे. ओके, दिस वन इज अ बॉटम. तिथनं 5 ते 10 मीटरची जी हाईट आहे तिथपर्यंत हा तुमचा झोन ऑफ कंबशन असतो प्रेझेंट. काय होतं बघा, इथं जेव्हा हॉट एअर इथनं ब्लो होती थ्रू दी टॉयर्स. आता टॉयर्स जे आहेत ते दिस वन, हे जे दिसतं हे त्याला टॉयर्स म्हटलं जातं. इथून हॉट एअर ब्लो केली जाते. म्हणजे ही हॉट एअर तिथनं ब्लो जेव्हा होणार तेव्हा काय होतं की जो तुमचा कोक आहे तो रिॲक्ट होतो एअरबरोबर आणि एअरबरोबर रिॲक्ट होऊन त्याचं कन्व्हर्जन कार्बन मोनॉक्साईडमध्ये होतं. ओके, वॉट इज गिवन हिअर, कार्बन प्लस 1/2 O2. नाव ॲटॉमिसिटीशी रिलेटेड ही तुमची रिॲक्शन दिलेली आहे. ओके, कार्बन प्लस 1/2 O2 वी गेट फ्रॉम हिअर कार्बन मोनॉक्साईड. आता ही रिॲक्शन जी आहे हायली एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक असे 2 टाईप येतात. ह्या रिॲक्शनमधनं ट्रिमेंडस अमाऊंटमध्ये एनर्जी रिलीज केली जाते आणि त्यामुळं ह्या झोनचं टेम्परेचर जर कन्सिडर केलं झोन ऑफ कंबशनचं तर ते अराऊंड 2000 केल्विन. म्हणजे मघाशी आपण बघितलं की बॉटमला टेम्परेचर कसं असतं म्हणून सांगितलं, इट इज हायर, इन्क्रीज झालेलं बघायला मिळतं कारण तिथली जी रिॲक्शन आहे ती एक्झोथर्मिक होते. आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय होतं बघा, ही झोन ऑफ कंबशनची रिॲक्शन झाली जिथं कोक तुमचा एअरबरोबर कंबाईन होऊन कार्बन मोनॉक्साईडमध्ये कन्वर्ट होतो. नेक्स्ट स्टेपमध्ये काय होतं की सम ऑफ दी CO जो तयार झालेला असतो तो डिसोसिएट व्हायला म्हणजे सेपरेट होतो टू फॉर्म व्हॉट, फाईनली डिवायडेड कार्बन. कार्बन मोनॉक्साईड जो तयार झाला आहे त्याच्यामधला थोडाफार कार्बन मोनॉक्साईड तो डिसोसिएट म्हणजे सेपरेट होतो. सेपरेट होऊन त्याच्यामधून तयार काय होतं, कार्बन आणि
O2. आता जसजसा हा कार्बन मोनॉक्साईड जो आहे वरती जाणार ब्लास्ट फर्नेसमध्ये, आणि आपल्याला माहिती आहे जसजसं हे काउंटर चार्जनं चाललेलं आहे, वरून तुमचं ओव्हर पण येतं आहे आणि खालून हा हॉट गॅस फ्लो पण होतो आहे, त्याच्याबरोबर हा CO वरती चालला आहे. आणि जसजसा हा चार्ज बरोबर कंबाईन होणार, ओके, इट गेट रिॲक्ट्स विथ चार्ज कमिंग डाऊन. काय होतं की हा CO इथं 2 वेनं मग रिॲक्ट व्हायला लागतो, ॲज अ रिड्युसिंग रिएजंट ॲज वेल ॲज अ फ्युअल म्हणून त्याचा रोल होतो. दिस इज अ 1 मार्क क्वेश्चन. कार्बन मोनॉक्साईडचा रोल काय म्हणून तिथं प्ले होतो झोन ऑफ तुमच्या कंबशनमध्ये? तो फ्युअल म्हणून पण बिहेव करतो आणि रिड्युसिंग रिएजंट म्हणून तिथं बिहेव करतो. दोन्ही वेनं त्याचं मेकॅनिझम चालू असतं. म्हणजे तो त्या ओव्हरला रिड्यूस पण करायला लागतो आणि स्वतः त्याला फ्युअल म्हणून पण मदत करत असतो. तर ही अशी सोपी रिॲक्शन आहे झोन ऑफ कंबशनमधली एक्झोथर्मिक टाईपची. नाउ व्हॉट इज द नेक्स्ट वन? दिस इज अ झोन ऑफ रिडक्शन. आता हा झोन ऑफ रिडक्शन आहे, त्याची हाईट किंवा कुठंपर्यंत असतो तो, तर अप टू दी 22 to 25 मीटर नियर दी टॉप. म्हणजे जो तुमचा फर्नेस आहे त्या फर्नेसमध्ये जो टॉप आहे त्याचा, तर त्या टॉपमध्ये 22 ते 25 मीटरच्या हाईटमध्ये हा झोन ऑफ रिडक्शन तुमचा प्रेझेंट असतो. आता इथं काय असतं बघा, टेम्परेचर अराउंड दी 900 केल्विन, 900 केल्विनपर्यंत इथं टेम्परेचर राहतं. आणि ह्या टेम्परेचरमध्ये काय होतं की जे तुमचं Fe2O3 आहे, म्हणजे हा जो फेरिक ऑक्साईड आहे त्याला रिड्यूस केलं जातं स्पॉन्जी आयनमध्ये. म्हणजे Feमध्ये तो रिड्यूस होतो आणि त्याचं नेचर कसं असतं, स्पॉन्जी फ्लपी टाईपचं. आणि ह्याचं रिडक्शन कोण करतं बघा, तर जो तुमचा झोन ऑफ कंबशनमध्ये जो CO तयार झाला आहे ना मोनॉक्साईड, तो त्याला रिड्यूस करायला लागतो. आत्ताच आपण बघितलं की तो 2 वेनं हेल्प करतो, ॲज अ रिड्युसिंग रिएजंट ॲज वेल ॲज अ फ्युअल. मग हा जो कार्बन मोनॉक्साईड आहे हा ह्या तुमच्या फेरिक ऑक्साईडला स्पॉन्जी आयनमध्ये रिड्यूस करतो आणि स्वतः कार्बन डायऑक्साईडमध्ये कन्वर्ट होतो. आता जो काही सम अमाऊंट ऑफ Fe2O3 रिड्यूस झालेला आहे इन टू दी आयन, तो काय करतो पुढं जाऊन दी कार्बन, तर त्याची ही रिॲक्शन तुम्हाला दिलेली आहे. कशा टाईपनं हे रिडक्शन होतं, तर झोन ऑफ रिडक्शनमध्ये हे झालेलं आपल्याला बघायला मिळेल. लक्षात येते? नाव दी नेक्स्ट वन, रिडक्शन झाल्यानंतर एक्झॅक्टली थर्ड झोन येतो तुमचा झोन ऑफ स्लॅग फॉर्मेशन. तिसऱ्या झोनमध्ये आपल्याला जायचं आहे, स्लॅग फॉर्मेशन. आता स्लॅग म्हणजे काय, तर मी मगाशी सांगितलं जे अनवॉन्टेड आहे त्याला स्लॅग म्हटलं जातं. गँग्यू म्हणजे काय, तर जे सुरुवातीच्या स्टेपमध्येच रिमूव्ह केले. आता पहिल्या स्टेपमध्ये सगळं अनवॉन्टेड रिमूव्ह होतं असं नाही. सम अर्धी सँडी पार्टिकल जे आहेत ते कॉन्सन्ट्रेशनमधनं रिमूव्ह केले जातात. आता मगाशी आपण कॉम्पोजिशन बघितलं हेमॅटाइट ओव्हरचं, की हेमॅटाइट ओव्हरमध्ये Fe2O3 बरोबर सिलिकॉन डायऑक्साईड असतो, ॲल्युमिनियम ऑक्साईड असतो, फॉस्फेट असतात. हे सुद्धा आपल्याला नको आहे. म्हणजे हे जे काही आहे ते स्लॅगच्या फॉर्ममधनं मग आता तिथं रिमूव्ह करायचं. आता हा झोन ऑफ स्लॅग फॉर्मेशन आहे, त्याची हाईट जर कन्सिडर केली तर 20 मीटरपर्यंत त्याची हाईट बघायला मिळते. आता इथं काय होतं झोन ऑफ स्लॅग फॉर्मेशनमध्ये बघा, हा जो तुमचा ओव्हरमध्ये जे गँग्यू प्रेझेंट आहेत त्यांना कन्वर्ट करतो स्लॅगमध्ये विथ दी हेल्प ऑफ सुटेबल फ्लक्सेस. म्हणजे आता मघाशी आपण बघितलं होतं की कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे लाईमस्टोन आपण घेतले सुरुवातीला ॲज अ फ्लक्स म्हणून, त्या लाईमस्टोनचा रोल आपल्याला इथं बघायला मिळतो. काय होतं बघा, टेम्परेचरचा झोन जो आहे म्हणजे 1200 केल्विनचा, तिथं काय होतं की हा जो गँग्यू असतो म्हणजे ज्याच्यामध्ये सिलिका आहे किंवा ॲल्युमिना आहे, फॉस्फेट आहे, ते रिमूव्ह करायचं आहे आपल्याला बाय ॲडिंग लाईमस्टोन ॲज अ फ्लक्स. इथं लाईमस्टोनला घेतलं आहे फ्लक्स म्हणून, ते आता ह्या सिलिकाबरोबर किंवा ॲल्युमिनाबरोबर कंबाईन होणार आणि त्यांना तिथनं बाहेर काढणार. हे कसं इथं केलं जातं बघा, सुरुवातीला काय होतं की हा जो तुमचा लाईमस्टोन आहे इट इज गेट हीटेड किंवा तो डिकम्पोज होतो आणि डिकम्पोज झाल्यानंतर त्याच्यामधनं कॅल्शियम ऑक्साईड आणि CO2 तयार होतो. कॅल्शियम ऑक्साईड इज अ क्विक लाईम. ही सबनेम जी आहेत ती लक्षात ठेवा. कॅल्शियम कार्बोनेटला लाईमस्टोन आणि कॅल्शियम ऑक्साईडला क्विक लाईम म्हटलं जातं. आता काय होतं, हे डिकम्पोज झाल्यानंतर जो क्विक लाईम आपल्याला मिळाला आहे तो क्विक लाईम त्या सिलिकाबरोबर किंवा ॲल्युमिनाबरोबर रिॲक्ट होऊन त्यांना स्लॅगच्या फॉर्ममधनं तिथनं इलिमिनेट करतो. विच रिॲक्शन्स आर देअर? 1 मार्कच्या ह्या रिॲक्शन आहेत बघा. कॅल्शियम ऑक्साईड हा तुमचा सिलिकॉन डायऑक्साईड बरोबर कंबाईन होऊन कॅल्शियम सिलिकेटच्या फॉर्ममधनं त्याला इलिमिनेट करतो. याचं नेम लक्षात ठेवा, दिस इज अ कॅल्शियम सिलिकेट. सेम वे हा कॅल्शियम ऑक्साईड तुमच्या ॲल्युमिनाबरोबर किंवा ॲल्युमिनियम ऑक्साईड बरोबर रिॲक्ट होऊन कॅल्शियम ॲल्युमिनेटच्या फॉर्ममधनं त्याला तिथनं रिमूव्ह करतो. ह्या दोन्ही रिॲक्शन, दोन्हीपैकी कुठलीही एखादी रिॲक्शन तुम्हाला
1 मार्कला विचारली जाऊ शकते. ओके, दिस इज अ थर्ड वन, झोन ऑफ स्लॅग फॉर्मेशन. अँड फोर्थ वन इज अ झोन ऑफ फ्युजन. त्याची जर हाईट बघितली तर तो 15 मीटर हाईटपर्यंत बघायला मिळतो. आता ह्या झोन ऑफ फ्युजनमध्ये काय होतं की अनादर इम्प्युरिटीज आर देअर विच आर मँगेनीज डायऑक्साईड किंवा कॅल्शियम फॉस्फेट, त्या पण प्रेझेंट असू शकतात. मग इथं काय होतं की त्या रिड्यूस केल्या जातात Mnमध्ये किंवा फॉस्फरसमध्ये. म्हणजे मँगेनीज डायऑक्साईडचं कन्व्हर्जन किंवा त्याचं रिडक्शन Mnमध्ये होतं किंवा कॅल्शियम फॉस्फेटशी रिलेटेड तिथं असणारा फॉस्फेट जो आहे तो फॉस्फरसमध्ये रिड्यूस केला जातो. आणि जर सिलिका असेल तर तो सिलिकॉनमध्ये रिड्यूस केला जातो. ह्या वेनं इथं झोन ऑफ फ्युजनमध्ये रिॲक्शन होतात. जे तुमचं स्पॉन्जी आयन असतं, ओके, फ्लपी टाईपचं तयार झालेलं रिडक्शन नंतर, त्याला ब्लास्ट फर्नेसमध्ये काय केलं जातं, मेल्ट होत असताना त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज लाईक कार्बन, सिलिका, Mn किंवा फॉस्फरस, सल्फर यासारख्या इम्प्युरिटी ते ॲब्सॉर्ब करू शकतं. आणि मग हे मोल्टन आयन काय केलं जातं, इट इज गेट कलेक्टेड ॲट दी बॉटम इन दी फर्नेस. आणि मग काय होतं, जनरली जे लाईटर स्लॅग असतं, वजनानं हलका असणारे जे स्लॅग, म्हणजे हे तुमचं कॅल्शियम सिलिकेट असेल किंवा कॅल्शियम ॲल्युमिनेट असेल, हे तिथं फ्लोट व्हायला लागतं ऑन दी सरफेस ऑफ अ मोल्टन आयन. मग हे स्लॅग तिथनं रिमूव्ह केल्यानंतर जे तुमचं रॉ फॉर्ममधलं आयन मिळालं आहे तुम्हाला, ते एका आउटलेटमधनं तिथनं सेपरेट करून घेतलं जातं. आणि फायनली हे जे मोल्टन आयन तुम्हाला इथनं मिळतं फ्युजनमधनं, झोन ऑफ फ्युजनमधनं, त्याला मोल्ड करून त्याच्या सॉलिड ब्लॉक तयार केले जातात. त्याला म्हटलं जातं पिग आयन किंवा इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ पिग्स. मग ह्याच्यामध्ये जवळपास 4% कार्बन असतो. इट इज अ MCQ क्वेश्चन. पिग आयन कंटेन्स डॅश डॅश पर्सेंटेज ऑफ कार्बन. तर त्याच्यामध्ये 4% एवढं पर्सेंटेज असतं कार्बनचं, लक्षात ठेवा. आणि कार्बनच्या पर्सेंटेजवरतीच त्या आयनची स्ट्रेंथ ठरत असते. कार्बन कंटेंट जेवढा कमी तेवढा आयन ते सॉफ्ट राहतं. कार्बन कंटेंट जेवढा जास्त तेवढा आयन ते तुमचं टफ असतं. ओके, मग हे पिग आयन जे मिळतं आपल्याला इथून फ्युजनमधनं, त्याला परत रिमेल्ट केलं जातं आणि त्याला कूल करून मोल्ड केलं जातं. आणि त्याचं कन्व्हर्जन मग ज्या कास्ट आयनमध्ये होतं. मग इथं जे वेस्ट आहे, म्हणजे तुमचे जे गॅसेस असतील त्याच्यामध्ये एक्स्ट्रा प्रेझेंट असणारे, नायट्रोजन असेल, मोनॉक्साईड असेल किंवा कार्बन डायऑक्साईड असेल, ते इथून त्या टॉपच्या आउटलेटमधनं रिमूव्ह केले जातात. ओके, जो तुमचा प्रीहीट केलेला जो ब्लास्ट फर्नेस आहे त्याच्यामधनं ते रिमूव्ह केले जातात. तर अशा ह्या 4 झोनमध्ये ह्या रिॲक्शन होतात. आणि फायनली जो तुम्हाला इथं आयन मिळालेला आहे फ्युजनमधनं, झोन ऑफ फ्युजनमधनं, त्याला शेवटी रिफाईन केलं जातं. हे रॉ मिळाले आपल्याला, अजून फाईन फॉर्ममध्ये आणायला मग त्याला रिफाईन केलं जातं. आता रिफायनिंगसाठी काय केलं जातं, तर रिफायनिंगमध्ये मग जे तुमचं पिग आयन मिळाले त्याला इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंगनं प्युअर फॉर्ममध्ये आणलं जातं. म्हणजे त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रोड यूज करून जो फ्यूज केलेला जो मास आहे तुमचा, तो यूज करून पर्टिक्युलरली एखाद्या इलेक्ट्रोडवरती मग ॲनोडवरती किंवा कॅथोडवरती तुमचा आयन डिपॉझिट होतो आणि मग प्युअर फॉर्ममध्ये तिथं आयन तुमचं एक्स्ट्रॅक्ट होतं. आता हे जे एक्स्ट्रॅक्शन आहे ते एका फ्लो चार्टमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. पर्टिक्युलरली हे जे टेक्निक आहे त्याच्यामध्ये काही फॅक्टर्स येतात. मग ते कुठले फॅक्टर आहेत किंवा तुमचं नेचर ऑफ ओअर कसं आहे ते बघून हे रिफायनिंग केलं जातं. किंवा रिड्युसिंग रिएजंट तुमचं अवेलेबल आहे तर त्याची कॉस्ट किती आहे हे बघून ते केलं जातं. जनरली याच्यामध्ये मग कोक यूज केलं जातं कारण ते थोडंसं चीप आहे, म्हणजे स्वस्त मिळतं. नंतर हायड्रोलिक पॉवर तुम्हाला अवेलेबल आहे की नाही ते पण कन्सिडर केलं जातं. प्युरिटी प्रोडक्टची किती आली त्याच्यावरती पण डिपेंड असतं. बाय प्रोडक्ट जे तयार होतात त्याच्या व्हॅल्यूवरती पण फोकस केला जातो. अशा टाईपचे हे सगळे पॉईंट किंवा ह्या सगळ्या फॅक्ट कन्सिडर करून मग रिफायनिंगचं एक्स्ट्रॅक्शन केलं जातं एखाद्या ओअरचं. तर हे एकंदरीत सगळं जे आहे ते हेमेटाईट ओअरपासून आयन मिळवलं जातं ह्या पद्धतीनं. तर आयनचे 3 टाईप आहेत बघा, कास्ट आयन, रॉट आयन आणि स्टील. स्टील इज अ अलॉय, तुम्हाला माहिती आहे. कास्ट आयनशी रिलेटेड किंवा रॉट आयन जे आहे, कास्ट आयन जे आहे आणि पिग आयन जे आहे, हे 3 टाईप फॉर्म जे आहेत डिपेंडिंग अपॉन दी पर्सेंटेज ऑफ कार्बन, हे 3 टाईप पडतात. ओके, मग स्टील जे आहे आपल्याला माहिती आहे स्टीलच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज आपण व्हॅरी करू शकतो बाय ॲडिंग सम एलिमेंट्स लाईक क्रोमियम, मँगेनीज. जसं आपल्याला पाहिजे तशी त्याची स्ट्रेंथ आपल्याला तिथं चेंज करता येते. अशा फॉर्ममध्ये हे आयनचं एक्स्ट्रॅक्शन येतं. मग अजून एक टॅब्युलर फॉर्म तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे, तो सुद्धा तुम्ही रिफर करू शकताय की पर्टिक्युलरली जे आपण झोन्स बघितलेले आहेत त्याच्यामध्ये कशा रिॲक्शन होतात. इथं दिलेले आहे बघा, चेंजेस कसे होतात. 500 केल्विन टेम्परेचर असेल तर तिथं मॉइश्चर सगळं रिमूव्ह होतं.
नंतर 900 केल्विनला जर आपण आलो तर जो तुमचा कार्बन मोनॉक्साईड आहे त्याचं रिडक्शन कसं होतं किंवा Fe2O3 Feमध्ये कन्वर्ट होतो. नंतर लाईमस्टोनचं डिकम्पोजिशन कसं होतं, त्यातनं क्विक लाईम कसा तयार होतो. नेक्स्ट वन कार्बन जो आहे किंवा कोक जो आहे त्याचं रिडक्शन, फ्युजन कसं राहतं, स्लॅग कसा तयार होतो, हे एका टॅब्युलर फॉर्ममध्ये तुम्हाला तिथं दिलेलं आहे. ते सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. ओके, म्हणजे हा आजचा जो आपला पॉईंट झालेला आहे हा एक मोठा लेंदी क्वेश्चन आपण म्हणू शकतो. ह्याच्यावरती विचारला जाऊ शकतो. एक्सप्लेन द एक्स्ट्रॅक्शन ऑफ आयर्न बाय युझिंग हेमेटाईट ओव्हर इन दी ब्लास्ट फर्नेस असाही विचारतील. किंवा इन शॉर्ट वेगवेगळे झोन जे आपण बघितले त्या प्रत्येक झोनशी रिलेटेड तुम्हाला रिॲक्शन्स विचारतील. 1 मार्कचे क्वेश्चन जर कन्सिडर केले तर लाईमस्टोन कशासाठी यूज केलं जातं किंवा लाईमस्टोन का वापरतात किंवा जनरली कार्बन मोनॉक्साईडचा रोल सांगा असाही विचारला जाऊ शकतो. रिफायनिंगमध्ये कुठल्या रिॲक्शन येतात किंवा झोन ऑफ कंबशनमध्ये काय होतं, अशा फॉर्ममध्ये पण इथं क्वेश्चन ह्याच्यावरती विचारले जाऊ शकतात. तर हा आजच्या लेक्चरला आपण हा एवढा पार्ट बघितलेला आहे, तो व्यवस्थित तुम्ही स्टडी करायचा आहे. ओके स्टुडंट्स, थँक्यू.